मी काल पण सांगितलं की भाजपला महाराष्ट्रात यावेळेस कुठल्याही परिस्थितीत त्यांची हार निश्चित आहे आणि त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वारंवार आणि ते प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त राहिलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणुका तोंडावर आहेत. प्रचारासाठी येणार महाराष्ट्र त्यांचं आता सगळ्यात कमजोर राज्य झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं विशेष असं आहे की शाहू फुले आंबेडकर विचार जो आहे हा विचार इतका मजबूत आहे की या विचाराने जेव्हा जेव्हा या देशावर विरोधकांचे हमले झालेत, देश तोडण्याचं काम जेव्हा झालं, तेव्हा देशाचं संविधान आणि लोकशाही संपवायची वेळ आली, त्यावेळेस याच महाराष्ट्राने देशाला ताकद दिली, देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी ताकद दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं धर्माच्या जातीच्या नावानं राजकारण करून संविधानिक व्यवस्थेला संपवायचं काम जे बीजेपी करत होती, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात संपूर्ण जनतेमध्ये पुन्हा शाहू फुले आंबेडकर विचाराला ताकद देण्याचा संकल्प जनतेने केला आणि त्यामुळे वारंवार प्रधानमंत्र्यांना या राज्यामध्ये प्रचाराला यावं लागते आहे. हे त्याचं भाकीत आहे. ती योजना बीडी कामगारांची जी आहे ती काँग्रेसच्याच काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ती सुरू झालेली योजना होती. त्या योजनेच्या चाब्या ते द्यायला आले आणि त्याला 10 वर्ष लागली. हा त्याच्यातला भाग आहे. खोटं बोला आणि रेटून बोला. प्रधानमंत्री मोदींनी या लेवलवर जाऊ नये. भाजपचा छोटा कार्यकर्ता बोलतो, खोटा बोलून रेटून बोलतो, राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतात, पण हे छोटे लोक आहेत. पण प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री असतात. त्यांनी खोटं बोलावं नाही आणि रेटून बोलावं.